ये लड़का आँख मारी. चहा बनवलेला आहे, गौरव आलेला आहे. चहा आहे पूजासाठी. पूजा कोणतरी आहे तिच्यासाठी एक्स्ट्रा चहा आहे. आणि कप काढला रे मी, काढला ना. पूजाचा चहा म्हटलं, याला म्हटलं जिजू काय करतात बघ, तर म्हणते पूजा करते. म्हटलं ही पूजा कोण आहे? पडोस म्हणते. तिच्यासाठी बिचारा चहा पण काढत आहे. चल काही हरकत नाही, आपण घेऊन घेऊ तिच्या ऐवजीचा चहा. चला ताई, थंड होत आहे, हातून घे, जिजूला देते. पूजाला कमी भेटला. नाही, मी घेणार आहे तिच्या ऐवजीचा तो. चल घे. आणि तो पण जिजूचा पण घेऊन घे सोबत, तिकडे घे. भाऊ येण्याच्या खुशीत आज काय काय बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा तर आजचा मेनू म्हणजे माझा फेवरेट एक बुंदीचा रायता, नंतर मग वरण आहे तळक्यावाला, नंतर भात आहे, पनीर आहे, मलाई पनीर, आणि एक भरीतसुद्धा आहे वांग्याचं. तर ह्या सर्व गोष्टी बनवलेल्या आहेत आज जेवणामध्ये. आणि चला आता जेवण करून घेतो आम्ही. पोळ्या वगैरे आहेत. किती मेहनत करून राहिलेला आहे भाच्यासाठी, बहिणीसाठी किती मेहनत करत आहे बिचारा. भुट्टा भाजला त्यांनी. घे, थँक्यू. अरे बापरे, खरंच यार, खरंच. दाखव मला इथे. आणि तुझ्यासाठी कोणते? मग तू पूर्ण खा, मला माझ्यासाठी थोडस. अरे माझ्या थोडस. हा. आणि मग हा होता ना, हा कसा, हा का नाही, आमच्याकडे मस्त छोटे छोटे चेरी टमाटर आणले. का बरं रे? अच्छा, त्याच्यामुळे नाही पाहिजे. अरे पण मलाही थोडासाच पाहिजे होता. हा, तसं कर मग. आणि चाट मसाला लावला का त्याला? टेस्ट करून पाहिला तर का हा चाट मसालाच आहे की नाही? अच्छा, त्याला तर आवडते खूप. भुट्टा आवडतो त्याला. मला मग तू चाकू हे करशील, मला हे देऊन दे. चल मग. ओके. हो, गरमी तर होणारच आहे ना. 2 न्यू परफ्युम्स घेतलेले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आणि इतके छान आहेत, इतका सुगंध छान आहे त्याचा की मी राहूच शकले नाही तुमच्यासोबत शेअर केल्याशिवाय. तर ते आहेत हे परफ्युम्स जे आहेत मामाअर्थचे. आणि एक आहे इंटू द व्हॅली आणि एक आहे इंटू द सनसेट. तर हे 2 परफ्युम्स आहेत आणि इतका फ्रेग्रन्स मस्त आहे याचा. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात सर्वच जण बिझी असतो आणि आपल्याला वाटते की आपण कुठेतरी असं शांत जागेवर जायचं आणि नेचरच्या सानिध्यात जाऊन आपण आनंद घ्यायचा नेचरचा. तर हे जे परफ्युम्स आहेत हे तुम्ही जर यूज कराल ना, तर तुम्ही नेचरच्या सानिध्यात आहात असं तुम्हाला फील होईल. तर मी तुम्हाला दाखवते, याच्याबद्दल सर्व काही सांगते. आणि दोन्ही पण परफ्युम्स इतके लॉंग लास्टिंग आहे, तुम्ही जेव्हा जाल आणि परत याल ना, तर सेम फ्रेग्रन्स तुमच्या बॉडीमधनं येणार. आणि हा जो आहे इंटू द व्हॅली, याचा फ्लोरल असा सेंट आहे. आणि हा जो आहे इंटू द सनसेट, याचा ऑरेंजेस असा फ्रेग्रन्स आहे. मी तुम्हाला हा लावून दाखवते. सर्वात आधी इंटू द व्हॅली हा, तर तुम्ही असं विचार कराल की जेव्हा तुम्ही बाहेर आहात, एखाद्या हिल स्टेशनला गेलेले आहात किंवा कुठे एखाद्या बागेत गेलेले आहात, तर असा तुम्हाला फ्रेग्रन्स येणार. आणि जो पण तुमच्या आजूबाजूला असेल त्याला पण नेहमी फ्रेग्रन्स येत राहील तुमच्या बॉडीमधनं. तर हा तर मला खूप जास्त आवडलेला आहे. नंतर हा आहे जो इंटू द सनसेट आहे, हा पण खूप जास्त छान आहे. तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. तर वाव, दोन्हीही फ्रेग्रन्स खूप जास्त छान आहेत. तर तुम्ही डेफिनेटली कोणता पण घेऊ शकता. आणि हो, हे जे दोन्हीही मामाचे परफ्युम्स आहेत हे स्किन फ्रेंडली आहे. तुम्हाला कोणतीच ॲलर्जी वगैरे होणार नाही जर तुम्ही स्किनवर सुद्धा वापरत असाल तर. आणि तुम्हाला माहितीच आहे, मामाअर्थ हे ब्रँड इंडियन ब्रँड आहे, प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे. जितकं प्लास्टिक हे यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल करतात. आणि मी नेहमी शेअर करत असते की मामाअर्थ हे ब्रँड नॅचरल ब्रँड आहे. यामध्ये कोणतेच हार्मफुल केमिकल्स यूज केले जात नाहीत, त्यामुळे तुमच्यासाठी सेफ आहेत. आणि जर तुम्हाला हे परफ्युम्स परचेस करायचे असतील तर माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, MVK2024. त्याने तुम्हाला एक्स्ट्रा 20% ऑफ मिळून जाणार मामाअर्थच्या स्वतःच्या वेबसाईटवर आणि मामाअर्थच्या ॲपवर सुद्धा. आणि मामाअर्थचं एक ॲप सुद्धा आहे, तर तुम्ही त्याला पण डाउनलोड करू शकता.
त्याचा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. आणि हो, हे जे परफ्युम्स आहेत ना, हे इझिली अवेलेबल आहेत मामाच्या स्वतःच्या वेबसाईटवर, अमेझॉनवर, नायकावर, पर्पलवर, फ्लिपकार्टवर आणि तुमच्या नियर बाय स्टोअर्सवर सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही कुठून पण परचेस करू शकता. आणि जर तुम्ही मामाच्या वेबसाईटवरून परचेस कराल तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट तर मिळणारच आहे माझा कुपन कोड यूज करून. या दोन्हीही परफ्युम्सचा फ्रेग्रन्स जो आहे तो नेचर इन्स्पायर असल्यामुळे, तुम्हाला नेचरच्या सानिध्यात असल्यासारखं वाटेल हे परफ्युम्स यूज केल्यामुळे. आणि फ्लोरल अशी फ्रेग्रन्स पण येत राहील तुमच्या बॉडीमधनं आणि तुम्हाला छान वाटेल, पीसफुल वाटेल. तर डेफिनेटली ट्राय करून बघू शकता तुम्ही. नेक्स्ट डे. हा आहे गुरुपौर्णिमेचा दिवस आणि आजच्या दिवशी सण असतो, तर आम्ही ही सणाचीच तयारी सुरू होती आमची. ताईंची माझी सकाळीच ताई उठल्या होत्या आणि छान तयारी वगैरे केली सर्व सणाची. स्वयंपाक वगैरे सुरू होता, पुरण बनवलं होतं आजच्या दिवशी. आणि हो, हा ब्लॉग खूप लेट येत आहे मला माहिती आहे, पण लेटच का होईना, गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची गुरुपौर्णिमा कशी गेली मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तुम्हाला खूप मिस केलं आणि मला माहिती आहे तुम्हीसुद्धा मला खूप मिस केलं असेलच. तर काय म्हणते मी आता, आदल्याच दिवशी आम्ही आलो होतो इथे भातकुलीला. आणि काय झालं की घाईत आम्ही घरून निघालो, बॅग वगैरे पॅक केली छानपैकी, मस्त एक साडी ठेवली, कारण मला म्हटलं गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला साडी वगैरे घालायची आहे, सण आहे तर. मस्त साडी ती पॅक केली आणि मुलांचे कपडे वगैरे एका दिवसाचे घेतले, सर्व काही घेतलं. आणि माहीच्या हातात ती बॅग देऊन दिली. म्हटलं ही बॅग माही गाडीत ठेवेल, पण तिच्याच्याने ती बॅग काय माहिती कसं काय झालं तर ती घरीच राहिली. तर आम्हाला त्याच कपड्यावर गुरुपौर्णिमा, ज्या कपड्यामध्ये आम्ही आलो होतो त्याच कपड्यांवर आम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करावी लागली. काय हरकत नाही, आता होतं कधी कधी चुकी. मग आम्ही CCTV बघितली तर घरी ती बॅग सोफ्यावर पडलेली होती आणि माहीने ती आणलीच नाही. म्हणजे आम्ही शोधत बसलो. पहिल्यांदा तर असं वाटलं की तिने गाडीत ठेवली असेल, डिक्कीत ठेवली असेल. डिक्की शोधली, नंतर इकडे तिकडे शोधलं, म्हटलं घरात कुठेतरी ठेवली असेल, इकडे आणून इकडे घरात शोधलं पण कुठेच मिळाले नाही. म्हटलं आपण CCTV बघू, त्याच्यामध्ये असेल तर दिसेलच. तर CCTV बघितली तर सोफ्यावर ठेवलेली होती बॅग आणि माही पूर्णपणे ती बॅग विसरली होती घरी. तर म्हटलं जाऊ द्या आता. आम्ही त्याच ड्रेसवर, म्हणजे मी जो ड्रेस घालून आली होती आदल्या दिवशी, त्याच ड्रेसवर मी गुरुपौर्णिमा साजरी केली आणि मस्त सण केला. मस्त छान पुरणाच्या पोळ्या बनवल्या ताईंनी, मसाले वांग्याची आणि बटाट्याची भाजी बनवली. आणि आणखी काय काय होतं, हो वडे होते, भजे होते, म्हणजे जे असतंच आपल्या सणाच्या दिवशी. खूप काही होतं, कढी वगैरे होती. ताईंच्या हातची कढी आवडते मला, तर ताईंनी कढी बनवली होती. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक ताईंनीच केला होता, मी मध्ये मध्ये फक्त थोडी हेल्प केली बस. आणि इथे पूजा सुरू आहे. पहिल्यांदा ताईंची इच्छा होती की आपण तिथे जायचं, मंदिरात जायचं, पण नंतर मग पावसामुळे आम्ही मंदिरात जाऊ शकलो नाही, म्हणून मग घरीच पूजा केली आणि बस दर्शन वगैरे केले, सर्व केलं आणि नंतर जेवण वगैरे केले. नंतर मग आम्ही निघून आलो. तर अशी साजरी केली गुरुपौर्णिमा सासरच्या घरी, म्हणजे भातकुलीला. आणि छान वाटते जेव्हा आपण एकत्र येतो, म्हणजे सर्व आपली फॅमिली एकत्र येते. जेव्हा आपण सणावाराला एकत्र येतो तर खूप छान वाटते. सणावारासोबत केले तर जास्तीत जास्त तर सण माझे, म्हणजे आधी तर असं व्हायचं की मी भातकुलीला सण साजरी करायची. जेव्हापासून ते घर आपलं स्वतःचं बनलं आणि मग असं वाटतं की यार सणाला मग आपलं घर सोडून दुसरीकडे जाणं म्हटल्यानंतर, तरी पण मी मध्ये मध्ये जेवढे पण असे छोटे वगैरे सण असले तर मग जातो आम्ही आणि भातकुलीला साजरे करतो. दिवाळीला तर तिथेच करते, कारण असं असतं ना की दिवाळीच्या दिवशी तर बंद नाही करू शकत आपलं स्वतःचं घर. जेव्हा मी रेंटने राहायचे ना, तर दिवाळीच्या दिवशीसुद्धा मी म्हणजे भातकुलीलाच राहायचो. दिवाळी आम्ही मस्त सर्वजण सोबत साजरी करायचो, पण नाही आता नाही होत पॉसिबल. पण ठीक आहे, हे जेवढं पण पॉसिबल होते तेवढं मी करते. आणि माझी हालत खूप खराब झालेली होती संध्याकाळपर्यंत. बाय ए पोरी, बाय. गिर जाओगे मुंह पे. चला माही, ए माही, चलो चला चला. यांचे बनवणं सुरू आहे वडे, आणि वड्यांचा प्रोग्राम आमचा वेळेवर ठरला पावसामुळे. पाऊसच कमी होत नाहीये म्हणून. तर आता हे यांनी बॅटर तयार करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काय काय आहे, बरबटीची डाळ आहे, म्हणजे चवळीची डाळ, आणि पालक आहे, कांदा आहे, बेसन आहे, आणखी बाकी मसाले आहेत हे सर्व. आणि इथे यांचे वडे बनवणं सुरू आहे. पहिल्यांदा गोळे करतील आणि गोळे तळल्यानंतर मग त्याला चपटा करून
त्याचे वडे बनवतील. आज आमचा वड्यांचा बेत आहे, मस्त आम्ही वडे खाणार आहोत. आणि तुम्ही पण या. जेवण नाही करणार आहोत आज स्वयंपाकच नाही बनणार आहे. हा, आज वड्याची पार्टी आहे आणि त्यात म्हणजे पाऊस दाखवते मी तुम्हाला बाहेर कसं आहे. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे. यांनी पूर्ण कुंड्या बाहेर काढून ठेवलेल्या आहे, त्याला पाणी वगैरे लागलं पाहिजे. आणि आज ऊन पण तापली होती तशी सकाळी, तर ऊन लागली पाहिजे, पाणी लागलं पाहिजे म्हणून इकडच्या साईडला कुंड्या काढून ठेवल्या तिकडनं. आणि हो, पावसाचं वातावरण आज सकाळपासून आहे, पूर्ण सकाळपासून पाऊसच सुरू आहे. त्याच्यामुळे यांना वडे खायची इच्छा झाली आणि ते आम्ही आता बनवत आहोत. आणि ही चटणी पण बनवून ठेवलेली यांनी, ग्रीन चटणी पुदिन्याची वड्यांसोबत खायला. तर माही सध्याच ट्युशनवरून आली आणि ते लोक शॉर्ट्स बघा. माही पूर्ण ट्युशनवरून येताना भिजली आता, कारण जाताना पाऊस नव्हता जेव्हा ती निघाली होती घरून, आणि नंतर मग अचानकच पाऊस सुरू झाला तर त्याच्यामुळे. आणि मॅडमला माहिती नाही की डिक्कीमध्ये हे ठेवलेलं आहे, रेनकोट ठेवलेला होता म्हणून. काय हरकत नाही. अद्विकचं हे सुरू आहे TV बघणं, थोड्या वेळाने अभ्यास करणार आहे तो. चला मग आम्ही वडे बनवले आणि छानपैकी वडे एन्जॉय केले सर्वांनी. पावसात मस्त मजा येते वडे किंवा भजे असं पावसात खायला. तर चला मग आता इथेच या व्लॉगला थांबवते. जास्त मोठा व्लॉग बनवू शकला नाही, पण ठीक आहे, जेवढं पण म्हणलं मी तुमच्यासोबत शेअर करू शकली हीच मला खुशी आहे. चला मग इथेच या व्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा व्लॉगमध्ये. आय होप छोटासा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग भेटते नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.